brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता आपण गोरेगावातल्या आरे कॉलनीतल्या वणीचा पाडा इथं आहोत. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे हल्ले माणसावर होत आहेत, मुलांवर होत आहेत आणि म्हणून लोक चिंतेत आहेत. पण त्याचबरोबर एक तुम्हाला गंमत माहिती आहे का, हा बिबट्या मनुष्यवस्तीच्या जवळ राहतो आणि माणसांबरोबर मिळून मिसळूनच तो त्याचा अधिवास सुद्धा सांभाळत असतो असं सांगतात. मुंबईमधलं गोरेगावातलं आरे कॉलनी हे ठिकाण असं आहे की जिथं मुंबईतले, महाराष्ट्रातले सर्वात जास्त बिबटे आहेत. मुंबईतलेच ॲक्च्युली सर्वात जास्त बिबटे आहेत आणि कमी क्षेत्रामध्ये म्हणजे कमी जागेमध्ये सगळ्यात जास्त बिबटे राहणारं हे ठिकाण आहे. मग इथं जे लोक म्हणतात, जे तज्ज्ञ म्हणतात, ज्या बातम्या आपण वाचतो त्यानुसार ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट होत नाही का, ह्युमन आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होत नाही का, तर इथेही तसे कॉन्फ्लिक्ट झाले होते, हल्ले झाले होते बिबट्यांचे माणसावर. पण तरीसुद्धा इथली माणसं निश्चिंत होऊन महाराष्ट्रातल्या हल्ल्यांच्या बातम्या ऐकतात आणि निश्चिंत होऊन इथं राहतात. ते का आणि काय असं आहे इथं म्हणून माणसं आणि बिबटे सोबत राहू शकतात, एकमेकांना ॲडजस्ट करतात, त्यांच्या सण समारंभांमध्ये सुद्धा बिबटे सहभागी होतात असे किस्से ऐकलेत मी, अशा गोष्टी ऐकल्यात मी. आणि म्हणून मी आज इथं आले ती हेच गोष्टी किस्से ऐकण्यासाठी, अर्थात मुंबईतल्या या बिबट्यांच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत 3-4 जण आहेत जे या बिबट्यांबरोबर जवळून वावरतात, या बिबट्यांवर लक्ष ठेवून असतात. मुंबईमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात आलं होतं या बिबट्यांचं आणि ते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडियाकडनं करण्यात आलं होतं. त्याचे निकित सुर्वे माझ्यासोबत आहेत. मिड डेचे रिपोर्टर असलेले रणजित जाधव आहेत. रणजित अनेक वर्षांपासून या सगळ्या वन्यजीव तसंच हे प्राणी या सगळ्यांचा अभ्यास करतोय आणि महत्त्वाचं ते म्हणजे की इथं मुंबईतलं जे कॅमेरा ट्रॅपिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा रणजित रात्र जागून बिबट्यांवर लक्ष ठेवून असतो. कॅमेऱ्यासोबत रणजितचं सुद्धा लक्ष असतं. आणि इथं माझ्याबरोबर वासिम अथानी आहे, त्यानेच मला आठवण करून दिली, त्याचं नाव विसरू नये म्हणून. तर वासिम हा इथेच राहतो आणि वासिम सुद्धा या सगळ्यामध्ये बिबट्यांना ट्रॅक करणं, बिबट्यांवर लक्ष ठेवणं आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे कॅमेरा ट्रॅपिंग आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा अगदी हिरिरीनं काम करतो. त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा खूप व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि जेव्हा गप्पा माराल तेव्हा तो आठवणी देत तुम्हाला आवडीने दाखवेल सुद्धा. तर आपण बिबट्यांच्या गोष्टी आणि गप्पा जाणून घ्यायच्या आहेत मुंबईतल्या बिबट्यांच्या. मला वाटतं मी निकितपासून सुरुवात करावी. निकित, कारण हा जो प्रोजेक्ट आहे कॅमेरा ट्रॅपिंग त्याच्यातनं बरेचसे बिबटे तुम्ही पाहिले, त्यांचा अभ्यास केला हा शब्द खूपच असा जड वाटतो, पण त्यांच्या गमती जमती पाहिल्या, तर त्यातल्या काही शेअर करू शकशील का तू आमच्याबरोबर? नक्कीच. आपण जेव्हा कॅमेरा ट्रॅप लावतो तर ते एक असं यंत्र आहे ज्याच्याने आपल्याला त्यांच्या सिक्रेट लाईफ बद्दल कळतं. म्हणजे आपण तिकडे न राहता त्यांच्या आयुष्यात काय घडतं हे बघता येतं. काही छोटे किस्से म्हणजे आई आणि बछडा पाणी प्यायला कधी येतात, पाणी पिताना आई कसं पिते, बछडा काय करतोय. रणजितकडे एक फोटो आहे ज्याच्यात तो एक बिबट्याचं पिल्लू आहे जे पाण्यात बघून स्वतःचीच प्रतिबिंब बघून त्याला ओरडतोय. म्हणजे आपण लहानपणीची गोष्टी बघितलेल्या की वाघ बघून घाबरतो, ओरडतो, तर त्यांना आम्हाला मोजता तर येतच, कारण कॅमेरा ट्रॅपमधून प्रत्येक बिबट्याच्या अंगावरचे ठिपके आम्हाला ओळखता येतात. पण ती मोजणी, ते रिसर्चचं काम चालू असताना त्यांच्या आयुष्यात आपण कसे मिसळतोय हे आपल्याला लक्षात येतं. खरं तर निकितची आणखीन एक ओळख सांगितली पाहिजे आणि जी मला वाटतं महत्त्वाची सुद्धा आहे. अगदी सुरुवातीला मी मुद्दामून टाळलं होतं ते म्हणजे की ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट जे आहे त्याच्यावर स्वतः रिसर्च करतोय. त्यामुळे इथं काय काय आणि कशा पद्धतीनं ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट टाळण्यात आला, होता का, तो कधी होत होता वगैरे आपण गप्पा त्याच्याकडनं जाणून घ्यायच्यात. पण रणजित, तू बराच काळापासून ह्या सगळ्या कॅमेरा ट्रॅपिंग टीम बरोबर काम करतोयस, तुला स्वतःला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तू खूप साऱ्या गोष्टी बघतोयस, तर तुला बिबट्याची काय गोष्टी आहेत इथल्या किंवा काय आठवणी आहे ते सांगू शकशील का? सो आता आपण जिकडे आहोत ना, म्हणजे हा वणीचा पाडा आहे. मी तुला दाखवतो. आपण ज्या गल्लीमध्ये जाणार आहोत, ही जी समोरची जी गल्ली आहे समोर, या गल्लीमध्ये हा वणीचा पाडा जो आहे, या गल्लीमध्ये लेपर्ड्सची ऍक्टिव्हिटी जी आहे ती खूप फ्रिक्वेंटली आहे. म्हणजे ह्या पाड्यामध्ये आदिवासी लोक राहतात आणि हे जे राहणारे लोक आहेत ना, हे आम्हाला नेहमी सांगतात की आमचा जसा इकडे कॅमेरा ट्रॅक पण लावलाय आम्ही, तर ते नेहमी सांगत असतात की संध्याकाळ झाली, त्यांना माहिती काय बेसिक प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत. संध्याकाळ झाल्यानंतर लहान पोरांना घराच्या आतमध्ये ठेवणे, या सर्व गोष्टी ते करतात. आणि हेच लोक, या लोकांनी, काही लोकांनी इकडे CCTV पण लावलेत. तर ते असं सांगतात की या एवढ्या छोट्याशा गल्लीमधून लेपर्ड्सची जी ॲक्टिव्हिटी आहे 10 दिवस 12 दिवस याच्यामधून एकदा तरी त्यांना कॅमेरामध्ये लेपर्ड दिसतो. पण यांच्या मनामध्ये ना असं पॅनिक नाहीये, म्हणजे ते घाबरत नाहीये. तर ह्याचं कारण मी ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो की दुसरीकडे जर आपण आजकाल आपण बघतोय की खूप साऱ्या न्यूज येते
की जुन्नरमध्ये अटॅक होत आहेत, काही ठिकाणी अटॅक होत आहेत, लोक घाबरत आहेत, तर तुम्ही का घाबरत नाही आहेत? तर त्यांचं म्हणणं हे आहे की घाबरायच्या मागचं रिझन जे आहे ते आहे की लोक का घाबरत आहेत, म्हणजे तिथे काही ना काहीतरी चुकी झाली असेल त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होते. पण इकडे जे लोक आहेत ते प्रिकॉशन्स घेत आहेत. ते संध्याकाळच्या वेळेस लहान मुलांना घरामध्ये ठेवतात. घराच्या बाहेर जरी जायचं असेल तरी ते कोणतरी सिनियर त्यांच्याबरोबर माणूस असेल तो त्यांच्याबरोबर जातो. आणि त्यांचं म्हणणं हे पण आहे की वर्षानुवर्ष आदिवासी या भागामध्ये राहत आहेत, कित्येक वर्षांपासून राहत आहेत, पिढ्या राहत आहेत. त्यांचे जे ॲन्सेस्टर्स आहेत, त्यांचे आजोबा आहे, आजी आहे, त्यांनी लहानपणापासून गोष्टी सांगितल्या आहेत लेपर्ड्सबद्दल. अरे वा. ओके. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की एक या पाड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती आहे, त्यांनी मला सांगितलं की रात्री 11:30-12 वाजता बिबट्या अचानक त्यांना बिबट्या एक आवाज करतो, ग्राउल आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये बोलतो, तो असा ग्राउल करत होता बिबट्या. तर त्याला मी विचारलं की मग भीती वाटली नाही का? तर त्यांचं म्हणणं हे आहे की आमच्या समाजामध्ये या आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही वाघाला देव मानतो. अच्छा. आणि लेपर्ड हा पण वाघाशी कनेक्टेडच प्राणी आहे, म्हणून हा पण आमचा देव आहे, हा आमचा राखणदार आहे. तो ज्यावेळेस आमच्या गावामधून फिरतो तो आम्हाला बेसिकली सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही घाबरू नका, मी गावाचं रक्षण करतोय आणि मी गावामधून फिरतोय. तर अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तिकडे. इथल्या म्हणजे मी पण ऐकलं होतं इथे देऊळ सुद्धा आहे बिबट्याचं. ते तू पॅनिक असा शब्द वापरलास. इथली लोक इथं राहतात पण हे इतकं सोपं नाहीये. जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार तुझ्याशी बोलताना गोष्टी बऱ्याचशा क्लिअर झाल्या होत्या. ऍक्च्युली रणजितकडनं मी बऱ्याचशा गोष्टी समजून सुद्धा घेतल्या होत्या काही इंटरव्ह्यूसाठी. तेव्हा निकित मला वाटतं त्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतो की जेव्हा तुमच्या संस्थेनं काम सुरू केलं त्याच्या आधी म्हणजे बिबटे आणि माणसं राहत होती, पण एक काळ असा होता 2001 आणि त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये काही वर्ष इथं सुद्धा ना बिबट्याचे हल्ले झाले होते. पण मग त्यावेळेस तुम्ही काम करत होतात, तर मग ते अचानक हल्ले का झाले होते आणि ते हल्ले तुम्ही कसे थांबवले? म्हणजे ते थांबले नाहीत, ते थांबवावे लागलेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मग तेव्हा तुम्ही काय केलं होतं? सो आज आपण जिथे आहोत आणि आज ज्या स्टेजला मुंबई आहे, आपण सहजीवनाचे किंवा को एक्झिस्टन्सचे मॉडेल सेट करतोय की दुसऱ्या स्टेट्समधून लोक येतात, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्लॅटफॉर्मवर हा को एक्झिस्टन्स मॉडेल पोचला आहे. पण नेहमीच असं होतं असं नाही. एक काळ होता 2001, 2003 जेव्हा जास्त प्रमाणात हल्ले होत होते, इतके की वर्षाला ऑन अन ॲव्हरेज 25 ते 30 हल्ले होत होते माणसांवर बिबट्यांकडून. आणि ॲज रिटॅलिएशन बिबट्यांना पकडणं सोडणं. सो तेव्हा एक मॅनेजमेंट इंटरव्हेन्शन होतं की काही झालं की बिबट्याला एका ठिकाणून पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडून देणं. एक हेतू चांगलाच होता कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. पण तेव्हा माझ्या सुपरवायझर जे आहेत, माझ्या करंट डिरेक्टर डॉक्टर विद्या अत्रेया, त्यांनी एक अभ्यास केला ज्याच्यात त्यांना लक्षात आलं की जेव्हा आपण बिबट्याला एका ठिकाणून पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडतो तर तिकडे हल्ले कमी होण्याऐवजी वाढतात. आणि अगदी आणि ट्रान्सलोकेशनने 200-300 पट अटॅक्स सुद्धा वाढले. सो मुंबईत जेव्हा हे सगळं होत होतं, धरपकड चालू होती कारण पीपल वॉन्टेड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, तेव्हा त्याच्यानंतर एक ऑफिसर आले, खूप चांगले ऑफिसर होते, मॅनेजर संजय गांधी नॅशनल पार्क, मिस्टर सुनील लिमये आणि डॉक्टर विद्या अत्रेया, ह्यांनी एकत्र येऊन एक मुंबईकर्स फॉर SGNP असा एक प्रकल्प सुरू केला. म्हणजे नावच असं आहे की मुंबईकर्स. कारण कित्येक वेळा असं होतं आपण एक ॲनिमल ह्युमन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातो, पण आपण जर फक्त प्राण्याचा दृष्टिकोन ठेवला तो सोडवणं कठीण होऊन जातं. कारण तोच हल्ला करणार असं आपण सर पण म्हणायचे की तो बिबट्या आहे, वी कॅनॉट टॉक टू द लेपर्ड, बट माणसाशी आपण संवाद साधू शकतो. त्यांनी हा एक प्रोग्राम चालू केला जिथे सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र घेतलं, अगदी तुमच्यासारखे जर्नलिस्ट. कारण बिबट्याला शक्यतो लोक पेपरमध्ये बघत होती किंवा CCTV फुटेज किंवा न्यूज चॅनल. तेव्हा एवढा व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं, तेव्हा एवढा पसरायचं नाही. सो हाऊ टू मेक पीपल अवेअर, दॅट वॉज थ्रू जर्नलिस्ट. मग बिबटे इकडे आहेत तर का आहेत, तर ती कारणं शोधली. मग त्याला आपण एका ठिकाणून घेऊन जर दुसऱ्या ठिकाणी सोडतोय तर त्याच्याने प्रॉब्लेम सुटतोय की वाढतोय. कारण कित्येक वेळा असं समजूत असायची की बिबट्या इकडे चुकून आलाय किंवा हरवलाय. पण जसं जुन्नरमध्ये लक्षात आलं, त्या उसाच्या शेतात मादी आणि पिल्लं दिसत होती. तर जर मी कुठे वेकेशनवर जाऊन मला पोरं नाही होणार, मी जिथे खुश आहे, जिथे मला रिसोर्सेस मिळत आहेत, मला गॅरंटी आहे की माझ्यानंतर मुलांना पण काही मिळेल, तेव्हाच मी प्रजनन करणार. हे प्राण्याची मानसिकता असते. सो दे वर व्हेरी हॅपी देअर. हे जेव्हा लक्षात येत गेलं, हळूहळू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला. आणि हे प्रॉब्लेम एका रात्रीत सॉल्व्ह नाही होत. ज्या डिरेक्टरनी हा चालू केला त्यांना लोकांचा रोष झेलायलाच लागला.
कारण तो प्रॉब्लेम तेव्हा सॉल्व्ह होत नव्हता. जे दुसरे मॅनेजर आले त्यांनी ते मेंटेन केलं. जे थर्ड डिरेक्टर आले ज्यांनी ॲक्च्युली ते सुरुवातीला नव्हते, बट ही वॉज द वन हू वॉज रिपिंग द बेनिफिट्स. सो हे लॉंग टर्म सोल्युशन्स आहेत. अवेअरनेस, मिटिगेशन मेजर्स आणि बिबट्या एका ठिकाणी आहेत तर त्याची कारणं शोधून काढणे. म्हणजे मुंबईत जसं होतं, खूप जास्त मुबलक प्रमाणात इकडे कुत्रे, मांजरी, डुक्कर एवढंच नाही तर बिबट्या उंदीर सुद्धा खातो. म्हणजे आमच्याकडे किती फोटोज आहेत, असं तोंडात उंदीर घेऊन जातो. म्हणजे आपल्याला असं आपण वाघ त्याला म्हणतो, राजा म्हणतो, पण इट इज अ व्हेरी अडॅप्टिव्ह कॅट. एक 200 ग्रामच्या छोट्या प्राण्यापासून तो हरणापर्यंत सगळ्याची शिकार करतो. तर मानवी वस्तीत की त्याच्या अवतीभोवती हे त्याला खूप जास्त प्रमाणात मिळतं. आणि मानवी वस्तीत येण्याचं कारण हे त्यांचं भक्ष्य खाणं, ह्याच्याच मागे ते येतं. तर आपण ह्या गोष्टींना सॉल्व्ह करत गेलो. काही ठिकाणी उकिरडा घराच्या बाजूला असायचा, तर तो सांगण्यात आला की इकडे ठेवू नका, तो लांब गेला. स्वच्छ परिसर, काही ठिकाणी लोकांनी ॲक्च्युली भटके कुत्रे जे त्यांचे असायचे त्यांना रात्री घरात घेऊन ठेवायचे. का तर बिबट्याची शिकार, कुत्र्याची शिकार होऊ नये. सो दीज आर स्मॉल मेजर्स. आणि जसं मगाशी रणजित सांगत होता की जे इकडचे आमचे आदिवासी बांधव आहेत, दे आर बेसिकली नेचर वर्शिपर्स. तो वाघोबा हा त्यांचा एक देव आहे. आणि जसं मी शहरात वाढलो आहे, ज्या ईजने मी एक हायवे क्रॉस करू शकतो त्या ईजने ही लोक जंगलात चालतात. म्हणजे आपण जर एका डोंगरावर चढायचं ठरवलं, आपण चांगले ट्रेकिंग शूज घालून चालू, ते अनवाणी किंवा अशी पातळ स्लीपर घालून धडाधडा चढतात, धडाधडा उतरतात. सो इट इज अबाउट अपब्रिंगिंग की आपण ज्या एरियामध्ये राहतो त्याच्यावर कसं राहावं, कुठल्या प्राण्याशी कसा बचाव करून घ्यावा हे त्यांना सहज येतं. एक इंटरेस्टिंग गंमत मला रणजितने सुद्धा सांगितली होती. म्हणजे जसं तू म्हटलास त्याप्रमाणे घराच्या आसपास फिरतो आणि मग काही मेजर्स घेतल्यावर ते व्यवस्थित झालं होतं. तू सांगितलं होतंस की लग्नाच्या वेळेस सुद्धा बिबट्या आलेला आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की बिबट्या असा आक्रमक होतो, ॲग्रेसिव्ह होतो, कारण मग भरपूर माणसं आहेत, मोठा आवाज आहे आणि मग त्याला लक्षात येत नाही म्हणून तो आक्रमक होतो. पण तू तर सांगितलं होतं की ते लग्नात सुद्धा सहभागी झाला होता. तर ते कसा बिबट्या जेव्हा लग्नात सहभागी झाला होता, किस्सा खूप इंटरेस्टिंग. ती एक स्टोरी जी आहे ती म्हणजे आमचे मित्र आहेत प्रकाश भोईर, जे आदिवासी आहेत, इकडेच राहणारे आहेत. तर त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न होतं. सो लग्न घर आहे म्हणून घराच्या बाहेर लाइटिंग केली होती आणि त्यांच्या घराच्या बाहेर जे आहे ते एक CCTV कॅमेरा पण आहे. सो आतमध्ये त्यांचा हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर सर्व लोक जेवायला बसले होते. ज्यावेळेस सर्व लोक जेवायला बसले होते तर त्यांच्या CCTVचं जे कनेक्शन आहे TV वरती दिसतं, तर ते कंटिन्यू बघत राहतात. तर ते TVकडे जस्ट त्यांची नजर ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्यांनी बघितलं की ज्यावेळेस हे लोक जेवत होते त्या क्षणाला बाहेर लेपर्ड त्यांच्या घराच्या बाहेर होता. प्रकाश दादांसाठी ही जी गोष्ट आहे ना ही खूप एक्साइटिंग होती. म्हणून प्रकाश दादांनी यांना पटकन उठले ते आणि हळूच घराच्या बाहेर गेले आणि त्यांनी मोबाईलचा कॅमेरा आहे ना तो ऑन करून गेले. आणि नंतर लेफ्ट साईडला घराच्या बाहेर बघितलं तर लेपर्ड ती जी पाऊल वाट आहे त्याच्यावरती उभा होता. त्यांनी पटकन व्हिडिओ काढला. जसंच लेपर्डला कळलं की कोणीतरी आलंय, त्याला चाहूल लागली, तो पटकन तिथून पळून गेला. पण प्रकाश दादांचं म्हणणं हे होतं की त्यांनी या गोष्टीला कंप्लेन न करता त्यांच्या मते हे त्यांच्यासाठी खूप एक ऑस्पिशियस साईन होती की जणू तो घरामध्ये जे लग्न आहे त्याच्यासाठी आशीर्वाद द्यायला आलाय. तर ते मला सांगत होते की आमचा देव, आम्ही ज्याला मंदिरात जातो पुजतो, तो देवच आमच्या घराच्या जवळ आलाय, आमच्या घरात लग्न होतं. तर ती ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट ऐकताना तुम्हाला गंमत वाटेल. म्हणजे मी मंदार आम्ही ट्रॅव्हल करून अगदी थोड्या वेळापूर्वी एक इंटरव्ह्यू घेण्यासाठी जात होतो. त्याच्यानंतर लगेचच आम्हाला रणजितने एक गोष्ट सांगितली जी त्याला वासिमने सांगितली होती. एक लेपर्ड आणि त्याचे 2 कब्स मला वाटतं की ते त्यांनी पाहिले होते. तर तो कुठे पाहिले होते त्याचा किस्सा सांगशील वसीम? 15 नंबर म्हणजे आम्ही इथं असतानाच त्यांनी लेपर्ड पाहिलेला आहे. सो मैं जब रात को ऑफिस से घर आया एंड देन आफ्टर डिनर मैं घर से बाहर निकला जस्ट फॉर अ वॉक. सो मैं बैठा था वहाँ पर एंड सडनली डॉग्स आर स्टार्टेड बार्किंग वेरी लाउडली. सो डॉग्स का क्या होता है, हम यहाँ पे बचपन से रहते हैं, हमने सुना है कि एक होता है नॉर्मली वो किसी को देख के बार्किंग करते हैं और एक सडनली उनका एग्रेशन बढ़ जाता है. तो मुझे ऐसा फील हुआ बिकॉज ऑफ वी आर वर्किंग विद रंजीत एंड इमरान ऑन टीम कि कैमरा ट्रैपिंग के टाइम हमको पता चलता है कि जब लेपर्ड्स कहीं से जाता है तो उसका आवाज़ करने का तरीका डॉग्स का कुछ अलग ही होता है. तो उस हिसाब से मैंने अज्यूम किया कि कुछ तो हो सकता है. सो जस्ट मैं ऐसा जहाँ पे मैं वॉक कर रहा था मैं साइड में जाके देखा तो जस्ट 50 मीटर्स अवे फ्रॉम मी वो लेपर्ड वहाँ पे खड़ा था और मैंने जैसे उसको देखा तो उसने मेरी तरफ देखा
और मुझे देख के वो तुरंत अपना रास्ता बदल के चला गया। फिर उसके बाद लोगों को जब घर में पता चला तो लोग आए बाहर देखने के लिए, बट तब तक वो चला गया था। सो वैसा बहुत सारा इंसिडेंट जब हम कैमरा ट्रैपिंग भी चेक करने जाते हैं, कैमरा लाइक वी यूज टू गो वीकली या महीने में 10-12 बार हम लोग चेक करते हैं। डेली ऑल्सो वी यूज टू गो, कैमरा देखा, जैसे कार्ड में से इमेज निकाला, हमने चेक किया, हम जैसे कि 2 मिनट पहले वो लेपड़ गया, या कभी कभार ऐसा हुआ कि विदिन 30-40 सेकेंड्स वो लेपड़ वहाँ से पास हुआ। तो हो सकता है उसने हमको देखा भी रहेगा कि कुछ लोग आ रहे, और हो सकता है वो अंदर से बैठ के भी हमको देखा रहेगा। बहुत बार जब हम लोग वाटर रोल में पानी डालने भी जाते हैं तो अंदर से वो देखता है, बट आज तक ऐसा कभी भी नहीं हुआ है हमारे 5-6 लोगों के साथ में भी कि उस लेपड़ ने हमको देख के हमारी तरफ अटैक किया। पण ही गंमत जसं आत्ता वसीमनं सांगितली तसंच रणजितचा सुद्धा किस्सा आहे. आता वसीम तर इथं राहतो, रणजित इथं राहत नाही, पण तरी सुद्धा रणजित इथं येत राहतो, म्हणजे कामासाठी येत राहतो, त्याच्या बातम्यांसाठी येत राहतो, या कॅमेरा ट्रॅपिंगच्या जे काय त्याचं माहिती घ्यायची आहे त्याच्यासाठी येत राहतो, याच्याबरोबर फिरत असताना येत राहतो. आता रणजित बरोबर झालेला सुद्धा किस्सा रणजित तू सांगितला पाहिजे. रणजित तेव्हा बातमी टाईप करत होता आणि त्याला सो इंटरेस्टिंगली मी एका ठिकाणी आहे ना, माझ्या मित्राचं जे घर आहे, सो त्याच्या घराच्या बाजूला मी बसलो होतो, आणि जंगलामध्ये नाही आहे घर, ते जंगलाला लागून आहे, आणि त्याच्या घराच्या बाजूला मी बातमी टाईप करत होतो, आणि त्याच टाईमला गवत कापत होते काही लोक तिकडे. सो गवत कापण्याच्या मशीनचा आवाज आहे ना, तो खूप जोरजोरात होता, म्हणून मी तिथे बसून स्टोरी लिहित होतो. काही वेळानंतर ज्यावेळेस ती मशीन बंद झाली गवत कापायची, त्यावेळेस मला माझ्या कानावर आवाज आला की माझ्या मित्राची आई आहे, ती मला मागून ओरडते, रणजित भाई. तर मी नंतर त्यांच्या जवळ ज्यावेळेस गेलो तर मी बोला क्या हुआ आंटी, तर त्या बोलल्या की आप वहाँ पे बैठे हुए थे, आपसे बस 200-250 मीटर दूर हमारे घर के पीछे से लेपर्ड क्रॉस हुआ है. मैंने बोला आंटी हो ही नहीं सकता है, कुछ आवाज़ नहीं आया, कुछ नहीं. तो बोलता है मैं आपको CCTV है. आणि नंतर मी ज्यावेळेस त्यांच्या घराजवळ गेलो आणि तो CCTV बघितला, त्यावेळेस मी स्वतः पण सरप्राईज होतो की म्हणजे हा किती स्मार्ट ॲनिमल आहे. तो तिथून निघून गेला, त्यांनी चाहूल पण लागू नाही दिली, आणि जे मनामध्ये लोकांची अशी भावना असते की लेपर्ड एवढ्या जवळ असेल, तुम्ही जंगलामध्ये असेल तर तो अटॅक करतो, तो आपल्या रस्त्याने निघून गेला, म्हणजे असं काही झालं नाही. सो अशा खूप इंटरेस्टिंग स्टोरीज निकितकडे पण आहेत. त्याच्यावर एक बिहेवियर गोष्ट सांगायची आहे. जसं आपण वसीमची स्टोरी ऐकली, आपण रणजितची स्टोरी ऐकली, कोणी लेपर्ड बघितला, कोणी लांबून बघितला, कोणी जवळून बघितला, पण एक गोष्ट सगळ्यांच्या स्टोरीमध्ये कॉमन होती की त्यांनी बघितल्यावर लेपर्ड बसून त्यांना बघत नाही राहिला. कारण जेवढा माणूस बिबट्याला घाबरतो त्याच्याहून खूप जास्त पटीने बिबट्या माणसाला घाबरतो. तुम्ही दोघांच्या स्टोरीज ऐकल्या, कोणी स्वतःच्या होत्या, दुसऱ्यांच्या. ज्या क्षणी बिबट्या माणसाला बघतो तो तिकडनं पळून जातो. सो हे त्याचं अडॅप्टिव्ह मेकॅनिझम आहे, कारण त्याला माहिती आहे मी सर्वश्रेष्ठ नाही, माझ्यावरती अजून कार्निवोर्स आहेत आणि माणूस त्याच्यातला एक आहे. सो माणसाला बघता क्षणी बिबट्या पळून जातो, आणि हेच कित्येकदा होतं. 9 on 10 times लेपर्ड तुम्हाला बघता क्षणी पळालाय आणि तुम्हाला हे कळलं पण नाही आहे, कारण तो तुम्हाला लांबून ते तुमची चाहूल लागते माणसाची, त्याला आवाज येतो, त्याचं हिअरिंग आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, त्याला रात्री 10 पटीने जास्त दिसतं आपल्याला जेवढं दिसतं, त्यामुळे त्याला लांबून कळतं माणसं येत आहेत आणि तो तिकडनं पळून जातो. जे हल्ले होतात कित्येक, आम्ही आरेत पण 1-2 बघितले, जेव्हा ॲक्सिडेंटल अटॅक आपण ज्याला म्हणतो. कसं होतं, जसं आपण या गल्लीत आता बघतोय, रात्री आता इकडे वर्दळ आहे, जशी रात्र होईल लोक घरी जाऊन झोपतील, इकडे कुत्रे असतील, काही जसं मी सांगितलं उंदीर असेल, मांजर असेल, तर बिबट्या त्याच्या शोधात तिकडे येणार. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा सकाळची वेळ येते, बिबट्या परत जात असतो. म्हणजे तुम्ही बघताय इकडे वस्ती आहे, इकडे मागे जंगल आहे, इकडे त्याला मोकळं रान आहे. इकडे जर एखादा बिबट्या सकाळी या गल्लीत असेल, तो जातोय परत आपल्या दिशेने, पण त्याच वेळेला समजा कोणी घरातून बाहेर आलं तर बिबट्याला काय होतं, 3 रस्ते अडले गेले, मग तो आत जाणार. असे जे बिबटे अडकायचे किस्सा येतात, आता मध्ये नाशिकमध्ये अडकला, ते 90% असं होतं. आपण जसं एक लहानपणी गेम बघायचो ट्रेजर हंटचा, त्याच्यात एकाच दुसराच रस्ता असतो बाहेर पडायला, पण जर आपण उलटे जात गेलो तर अडकत जातो. हे जंगलात त्याला मोकळं, सगळ्या वाटा मोकळ्या असतात, पण जेव्हा मानवी वस्तीत येतो त्याची वाट अडवली जाते. जसं आपण घरी पण म्हणतो, तर कोणी घरी मांजर पाळत असेल तिला कधी घेराव घालू नका, तिची वाट अडवू नका. ती मांजर जिला तुम्ही रोज दिवसातून 2-3 वेळा खायला देता, त्या मांजरीला जर तुम्ही कोपऱ्यात डांबलत, ती तुम्हाला नखा मारल्याशिवाय राहणार नाही. तिला ॲक्च्युली फक्त स्वबचावासाठी तिकडनं पळून जायचं असतं. तर या गोष्टी पण होऊ नये, त्यामुळे या ठिकाणी लोक लाईट्स लावतात, रात्री बाहेर पडताना आवाज करतात, जेणेकरून जरी बिबट्या असेल तर तो पळून जाईल.
इतकंच नव्हे तर लोकांना माहिती आहे की समोर बिबट्या आला तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. पळू नये, खाली बसून लपू नये, आपण आपली जागेवर उभं राहायचं, त्याला त्याची वाट द्यायची. जसं मी सांगितलं, तो घाबरतो म्हणून तो स्वतःहूनच पळून जातो. आता ह्याने एक उल्लेख केला म्हणून मला प्रश्न आहे, म्हणजे पिक्चरमध्ये सुद्धा आम्ही असं बघितलेलं आहे, म्हणजे मोगलीमध्ये किंवा असे कुठले कुठले जे पिक्चर आहेत त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा प्राणी समोर येतं तेव्हा कधीच प्राण्याला घाबरायचं नाही, त्याच्या प्राण्याच्या डोळ्यात बघायचं. काही जण म्हणतात डोळ्यात बघायचं पण नाही, डोळ्यात बघायचं आणि तिथे स्टेडी उभं राहायचं. तुम्ही जर पाय पुढे किंवा मागे केला तर त्याला असं वाटतं की तुम्ही चार्ज करताय. ह्याच्यात किती तथ्य आहे, कारण तू या सगळ्या संदर्भात अभ्यास करतोस. सो काही गोष्टीमध्ये तथ्य आहे. जसं मी 100% बोलणार नाही डोळ्यात बघा, कारण आम्ही माकडांवर सुद्धा काम करतो आणि जेव्हा तुम्ही माकडांच्या डोळ्यात डोळे घालून बघता त्यांना असं वाटतं की तुम्ही त्याला चॅलेंज करताय. जर तुम्ही त्याला बघून हसलात त्याला वाटतं तुम्ही त्याला दात दाखवताय, जे त्यांच्यामध्ये एक चॅलेंजिंग गोष्ट असते. अच्छा. तात्पर्य असं की समजा तुमच्या समोर बिबट्या आहे तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. जर नजर त्याच्यावर आहे तर तुमचं त्याच्यावर लक्ष आहे, तो काय करतोय तुम्हाला माहिती आहे. डेफिनेटली पळून जाऊ नका. जसं तुम्ही कुत्र्याच्या समोर जर पळाल त्याची प्रवृत्ती असते टू चेज. असं काहीही करू नका जेणेकरून त्याला वाटेल की त्याला तुमच्याकडून धोका आहे. तो जसं मी सांगितलं, तुम्हाला जर दिसला, तुम्ही जर तुमच्या ठिकाणी ठाम असाल, तो स्वतःहून वाट शोधून पळून जाईल. असं खूप क्वचित होतं की त्याला आता ऑप्शन नाही, तो तुमच्या दिशेने यायला लागतो. तेव्हा तुम्ही जेवढं मोठं दिसू शकाल, कारण बिबट्याला सुद्धा माहिती आहे की हा माणूस किंवा हे जे जनावर मला दिसतंय ते माझ्याहून खूप मोठं आहे. आणि लहान अगदी बिबट्या कब असल्यापासून, छोटं पिल्लू असल्यापासून तो माणसांना बघत असतो. त्यामुळे तो शिकत असतो की ह्याला कित्येक वेळा मी जर अशी खाली जरी लपून बसलो ह्याला कळतच नाही आणि हा माणूस निघून जातो. तो ते सगळं तो फॉलो करत असतो. जसं मोगलीमध्ये आपण बघितलं असेल, तो हातीला बघून खाली बघतो. हत्तीला तर मी म्हणेन तुम्ही बघू नका, त्याच्या जवळ जाऊ नका. तो खूप प्रचंड मोठा प्राणी आहे. तो शहरात या आपल्या आरेच्या गल्लीत येणं तरी शक्य नाही, पण बिबटे आहेत. सो बिबट्यांबरोबर तुम्ही हे 3-4 गोष्टी केल्या, एक पूर्व सूचना द्या. त्या बिबट्याला तुमची पूर्व सूचना मिळावी यामुळे टॉर्च यूज करा, आवाज करा, एकट्याने जाऊ नका. म्हणजे इतकंच की आमच्याकडे काही लोक सिम्पली फोनवर गाणी लावून चालत राहतात आणि ज्याच्याने बिबट्यांना लक्षात येतं. आणि लोकच कशाला, जर कामासाठी आम्ही दोघंच जरी असू, असं कित्येक वेळा होतं की रात्रीच्या वेळेस एखादा कॅमेरा चेक करायचा आहे किंवा काही इमर्जन्सी आहे तर आम्ही काय असे गपचूप पिक्चरमध्ये दाखवतो तेव्हा जात नाही. एकमेकांशी बोलत, फोनवर गाणी लावून किंवा टॉर्च हा सतत आमच्याबरोबर असतो. 2, एक तर तुम्हाला बिबट्या क्लिअरली दिसतो आणि दुसरं म्हणजे जरी तो लांब असेल त्याला टॉर्चने कळतं की कोणतरी येत आहे आणि तो स्वतःहून निघून जातो. वैसा एक इंसिडेंट जस्ट वांटेड टू शेयर आई जस्ट गॉट बिफोर 1.5 years ओल्ड. मैं ऑफिस से जब आ रहा था तो जैसे मैंने आरे में एंट्री किया तो बिफोर मतलब मेरे घर के एक आधे किलोमीटर फर्स्ट, मेरे घर आने से एक आधा किलोमीटर पहले जहाँ पर ये कमल तालाब से राइट मारते हैं वहाँ पर एक इंसान ऐसा चल के जा रहा है घर पे और उसके हाथ में छोटा सा फ़ोन है. जैसे निखित ने बताया कि लोग गाने सुन के जाते हैं तो उसके हाथ में टॉर्च चल रहा है और मैंने उसको क्रॉस किया और जैसे मैं आगे गया तो देख रहा हूँ सामने लेपर्ड क्रॉस कर रहा है. तो मैंने वहीं पे बाइक स्टॉप कर दी और मैंने अपनी लाइट ऑफ कर दी और जो पीछे आ रहा था मैंने लाइट इसलिए स्टॉप की ताकि वो लेपर्ड को ऐसा ना लगे कि ये मुझे कुछ कर रहा है. और जो पीछे आ रहा था उसको मैंने बिठाया और मैंने उसको पूछा कि तुम्हें पता है यहाँ पे लेपर्ड वगैरह रोज़ आते हैं, आप इतनी रात को आते हो, आपको डर नहीं लगता, आपके हाथ में टॉर्च नहीं है? तो वो बोलता है कि मेरे आज आपने देखा रहेगा माइट भी, लेकिन मैं बहुत बार आते जाते क्रॉसिंग में देखता हूँ लेपर्ड को, लेकिन मुझे पता है कि अगर मैं अपने रास्ते चल रहा हूँ वो अपने रास्ते चल रहा है और लेपर्ड भी इतना जानता है कि मैं उसको कुछ कर नहीं रहा हूँ तो मुझे कभी अटैक नहीं करेगा. सो ये एक थॉट है इंसानों का यहाँ पे जो लोकल रहते हैं. और मतलब जो निखित ने बताया कि लाइट्स है और आप म्यूज़िक चला लेके चलो या फिर कुछ आवाज़ करो तो लेपर्ड को भी पता है कि इनसे मुझे कोई प्रॉब्लम नहीं है और वो अपना रूट अपने हिसाब से लेकर जाता है. वसीम, तुलाच विचारायचं, तू आता बाईकचा उल्लेख केलास, तू अनेकदा इथे फिरत असशील किंवा येत असशील, तू राहतोस म्हणून, तर तुझ्या बाईकवर कधी पाठवून बिबट्या धावत आलाय, पूर्ण रस्ता क्रॉस करत असताना थांबून तुला बघितलंय, उडी मारण्याचा प्रयत्न केला, असं केलंय का? सो ये सेम इंसिडेंट हम सुनते हैं कि लोग बोलते हैं कि मेरे बाइक के पीछे आया, बट वी नेवर बिलीव. और हम बहुत बार देखा है कि बाइक से हमारे सामने से भी क्रॉस करके गया लेकिन वो कभी पीछे बाइक के पीछे आज तक नहीं आया और हमें भी इतना कॉन्फिडेंस हो चुका है कि बाइक के पीछे लेपर्ड कभी नहीं आएगा. मला याच्यावरती एक इंटरेस्टिंग स्टोरी आठवते. हां. सो ऑलमोस्ट कोविडच्या पण 5 वर्षापूर्वी असेल, अचानक एक स्टोरी फ्लॅश झाली चॅनलवरती की आरेमध्ये लेपर्डनी एका माणसावरती एका बाईकवरती अटॅक केलाय
त्याच्यामध्ये माणूस इंजर्ड झाला. सो मी खूप क्युरियस होतो, कारण की हा जो इन्सिडेंट झाला होता ना, हा अराउंड सकाळी 9-10च्या सुमारास असेल, जी ॲक्च्युली त्याची वेळ नाही आहे लोकांच्या जवळ या असं फिरण्याची. म्हणून मी आरेमध्ये आलो. त्याच्यानंतर मला कळलं की तो आरे डेअरीमध्ये कामाला होता माणूस. त्याची थोडं नाव इन्फॉर्मेशन घेतली आणि तो हॉस्पिटलमध्ये होता. ज्यावेळेस मी हॉस्पिटलला गेलो आणि ज्यावेळेस मी त्याच्याशी विचारायला चालू केलं, मी त्याला एक्झॅक्टली काय झालं, लेपर्ड तुमच्यावरती अटॅक केलं आहे दिवसा अशी न्यूज येते, तर एक्झॅक्टली काय झालं आहे तुम्ही सांगाल का, तुम्हाला लागलं पण आहे. तर त्यावेळेस त्या माणसाने मला सांगितलं की लेपर्डनी मला अटॅक नाही केला आहे. ॲक्च्युली असं झालं आहे की मी जंगलातून माझी बाईक घेऊन चाललेलो रस्त्यानी. लेपर्ड एका साईडच्या रोडवरून दुसऱ्या साईडच्या जंगलामध्ये जात होता आणि त्याच टायमाला तो टर्निंग आहे, तो कर्व आहे खूप, तर तिथे अचानकमध्ये मी स्पीडमध्ये होतो आणि त्याच टायमाला लेपर्ड पण क्रॉस करत होता. तर उलट माझ्या बाईकचा थोडासा टायरचा त्याला धक्का लागला, पुढच्या टायरचा. तो पळाला, मी पडलो आणि त्या पडल्यामुळे मी इंजर्ड झालो आहे. लेपर्डनी मी तिथे ऑलमोस्ट अर्धा मिनटं पडून होतो, पण मला काही लेपर्डनी अटॅक नाही केलं आहे. तर कधी कधी असं होतं ना की स्टोरीज ज्या समोर येतात ना, त्या ॲक्च्युअल त्यांच्या मागचं जे रिझन असतं या खऱ्या स्टोरीज ज्या आहेत ते वेगळं असतं. सो ह्याच्यामध्ये मी एक दुसरं ॲड करेन की आपण लेपर्ड ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टबद्दल बोलतो, म्हणजे टायगर अटॅक्स असतील, लेपर्ड अटॅक्स असतील, पण आपल्या कंट्रीमध्ये वर्षाला मोर दॅन 40-50,000 पीपल डाय बिकॉज ऑफ स्नेक बाईट. पण ह्या स्टोरीज तेवढ्या प्रॉमिनंटली आपण वाचत नाही, कारण की सापांची जी इमेज आहे ती तेवढी लोकांच्या मनामध्ये, अनफॉर्च्युनेटली टायगर, लेपर्ड, एलिफंट्स यांची जी एक इमेज लोकांच्या मनामध्ये आहे, जी क्रिएट झाली आहे, ती अशी खूप डेंजरसवाली इमेज आहे. पण तुम्ही जर कम्पॅरिझन केलं, या डेटा जरी तुम्ही कम्पेअर केला की इंडियामध्ये या महाराष्ट्रामध्ये वर्षाला किती लोक लेपर्ड आणि टायगर अटॅकमध्ये इंजर्ड और डेथ होतात कम्पेअर टू स्नेक बाईटमध्ये किती होतात, तर तुम्हाला कळेल की स्नेक बाईटचा नंबर मोठा आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला ऍड करायची ते म्हणजे भिवंडी, कल्याण, डोंबिवली इथे स्नेक बाईट होतात आणि लोक गेलेली सुद्धा आहेत. जिथे पेरिफरी हॉस्पिटल्स जवळ आहे, जिथे हॉस्पिटल्स जवळ आहेत, तरी सुद्धा या गोष्टी होतात. आणि अँटीवेनम तर भारतानं तयार केलेलं आहे, हे इथं मुंबईमध्ये आपल्याकडे तयार करण्यात आलेलं आहे, तरी सुद्धा स्नेक बाईटनं मरणारी माणसं आपल्याकडे आहेत. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला निकितला विचारायचं ते म्हणजे की कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुला अनयुज्युअल वाटल्या किंवा तुला शॉकिंग वाटल्या किंवा तुला असं वाटलं अरे हे असं कसं काय असू शकतं, अशा वाटल्या? बऱ्याच आहेत. जसं जसं मला एक एक आठवत जाईल मी सांगतो. एक तर जेव्हा आम्ही कॅमेरा ट्रॅप लावतो तर समोर समोर 2 कॅमेरे लावले जातात, कारण जसं आपल्या फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत लेफ्ट आणि राईट हँडच्या, बिबट्यांचे जे फ्लँक मार्क्स आहेत, जे ठिपके आहेत, ते डाव्या आणि उजव्या बाजूवर वेगळे आहेत. तर कधी कधी असं होतं एका कॅमेऱ्यात फोटो येतो, दुसऱ्यात येत नाही. आता कॅमेरे तर सगळे सेम आहेत, बॅटरी सगळ्यात सेम आहे. मग अजून 1-2 दिवस गेल्यानंतर लक्षात येतं किंवा एकदम निरखून पारखून बघितलं की कधी कधी 2 बिबटे चालत असतात, एक ह्याच्यात फोटो येतो, दुसरा जाऊन त्या कॅमेऱ्याला मारतो, मग तो कॅमेरा खाली पडतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा हे प्राणी आहे, त्यांच्यात पण एवढी कुतूहल असतं त्यांच्यामध्ये. स्पेशली कब्ज, म्हणजे जे लेपर्ड कब्ज आहेत, ऑलमोस्ट मांजरीच्या पिल्लासारख्या गोष्टी करत राहतात. आपल्याला शिकवलं जातं, आपल्याला म्हणजे आम्ही असं शिकवलं की लेपर्ड्स आर सॉलिटरी ॲनिमल्स, म्हणजेच वाघ, बिबटे तिचं सॉलिटरी, सिंह ग्रुप लिव्हिंग कार्निव्हर्स. आमच्याकडे असे किस्से झाले आहेत की एक मादी आहे, म्हणजे रणजितने कॅमेरा लावलेला, आमच्या संपूर्ण टीमने तिकडे कॅमेरे लावलेले. एक मादी आहे, तिच्याबरोबर तिचं यावर्षीचं पिल्लू आणि गेल्या लिटरचं पिल्लू, हे सगळे अशी एकत्र फॅमिली रियुनियन चालू आहे. काही गोष्टी अशा होतात, काही लेपर्ड्स असतात जे बिनधास्त कॅमेऱ्यासमोरून जातात, काही असतात एकदम शाय. म्हणजे एक किस्सा आठवतोय मला, एक फिमेल होती आणि एकदम माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये 2015मध्ये वगैरे, जेव्हा एवढे आता आम्हाला जेवढे फोटोग्राफ्स मिळतात तेव्हा तेवढे नाही मिळायचे. तर मला लक्षात आलेलं इकडे एक मादी आहे, तिच्याबरोबर 2 ते 3 पिल्लं आहेत, कारण छोटे छोटे त्यांचे ठसे दिसायचे. मी कॅमेरे लावले, रोज सकाळी मी जाऊन फक्त निराश व्हायचो, कारण कॅमेरापर्यंत तिचे पगमार्क्स असायचे, ती तो कॅमेरा क्रॉसच नाही करायची. मग थोड्यानंतर पुढे जाल तिकडे कुठेतरी तुम्हाला फोटो तिचे ठसे मिळतील. सो दे आर ऑल्सो व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक, म्हणजे त्यांच्यात कॅरेक्टर्स असतात. कारण आम्ही जेव्हा रेडिओ टेलिमेट्री केलं, आम्ही मुंबईमध्ये 5 बिबट्यांना पकडून त्यांना बेशुद्ध करून फॉलोइंग ऑल प्रोटोकॉल्स कॉलर लावलेला, त्यांना एक पट्टा लावण्यात येतो. त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की दे ॲक्च्युली हॅव अ लॉट ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. एक आहे त्याला कुत्रेच खायला आवडतात, एक आहे ती मादी होती मांजरी, छोटे उंदीर मारते,
एक होतं की जरी त्यांच्या टेरिटरीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं जंगल होतं, जिथे मुबलक प्रमाणात हरणं आहेत, माकडं आहेत, सांबर आहेत, पण हे लोक, आम्ही त्यांना इझी फूड म्हणतो, इझी फूडसाठी बाहेर यायचे. आता मुंबईत वडापाव जरा कमी होत चालले, पण आधी आम्ही त्याला अनालॉजी होती की बिबट्यासाठी कुत्रा हा वडापावसारखा आहे. वाय? इझिली अवेलेबल, प्रत्येक ठिकाणी मिळतो. फिट्स द कॉस्ट बेनिफिट रेशिओ. एक वडापाव खाऊन आपल्या नाश्त्याची वेळ भागून जाते. सो सेम त्यांच्यासाठी खूप मुबलक प्रमाणात भटके कुत्रे मिळायचे. आणि आमच्या टेलिमेट्री स्टडीजमधून दिसलं आम्हाला की ते असे आपल्यासारखे 3 टाईम खात नाहीत. त्यांना त्यांचं डाईट खूप वेगळं असतं. म्हणजे ते जर खात आहेत तर सलग 2-3 दिवस खातील, त्याच्यानंतर 3 दिवस काहीच खाणार नाही. त्यांचं फीस्ट आणि फमाईन ते खूप वेगळं. त्यांचं सिस्टमच म्हणजे आपल्या कार्निवोरचं आणि आपण आपला तुम्ही वाचताय ही डाईट ती डाईट, त्यांची डाईट अशी असते जेव्हा मिळते तेव्हा खा, नाही त्याच्यानंतर उपास. एक मांजर एक बिबट्या मी बघितलंय 2-2 दिवस येऊन खायची. म्हणजे दररोज शिकारीची पण गरज नाही. दररोज ते शिकार करतच नाहीत. म्हणजे हे ते फक्त माणूस आहे की मला एवढे पैसे पाहिजे, माझं खाऊन झालं की मी बाकी फ्रीजमध्ये मी फ्रीजमध्ये ठेवीन, थोडं मी डब्यात भरून ठेवेन, पैशाचं जसं आहे. ह्यांचं असं काही नसतं. हे काय शिकार आज मी खाल्लं, माझं पोट भरलं असेल, माझ्या समोरून कोणी या जा, मी काय तुम्हाला मारणार नाही. हे किती बघितलं आम्ही. कॅमेरा ट्रॅपमध्ये आलंय. हां, इंटरेस्टिंग, कॅमेरा ट्रॅपमध्ये असं आलंय कुत्रे बिबट्यांना पळवतात. बोलायला वाघ, 2 कुत्रे त्याला मागे पळवत आहेत. सो व्हायरल व्हिडिओ मध्ये पण असतं अनेकदा असं. सो ते आपल्याला जेवढं त्यांच्याबद्दल माहिती आहे, मी सांगेन ते खूप कमी माहिती आहे. आणि आपण तेवढ्याच नॉलेजवर निष्कर्ष काढून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. बट दीज आर ऑल्सो सोशल ॲनिमल्स. दे हॅव अ सोशल स्ट्रक्चर. म्हणजे आमच्याकडे एक फिमेल आहे आरेमध्ये, मला नंबर तिचा आठवत नाही आहे, बट L54, तिची लेगसी आहे इकडे. म्हणजे तिच्या मुली, त्या मुलींना झालेल्या मुली, त्या मी मुली सांगतोय कारण फिमेल लेपर्ड्स युजली स्टे अराउंड द मदर. जो नर असतो त्याला लांब लाथाडलं जातं इनब्रीडिंग होऊ नये म्हणून. त्यामुळे इकडची जी लेगसी आहे ती त्या L54 आणि तिची सगळी पिल्लं जशी इकडे आहेत ते बरोबर जसं आई करायची तसं फॉलो करतात. जसं आईने त्यांना शिकवलंय की माणसाला कसं अवॉइड करावं. आम्ही हे कॅमेरामध्ये टिपलंय. इकडचीच एक व्हिडिओ आहे 5-5:30ची, आणि आम्ही ती लाईव्ह बघत होतो कारण CCTV कॅमेरा लावलेला होता. एक लेपर्डचं पिल्लू चालत येतं, आणि पिल्लू म्हणजे अडल्ट, जरा 1-1.5 वर्षाचं असावं. ते पिल्लू चालत येतं आणि असं एका वाटेत जातं, काही मिळत नाही, परत जातं. एक वाट उरलेली असते तिकडे एकटक बघत राहतं. काही तिच्या लक्षात येतं आणि ती पळते. आणि क्षणार्धात तिकडनं 4 लोक मॉर्निंग वॉकवाले दिसतात. आता आम्हाला माहिती आहे, आम्ही तो कॅमेरा बघतोय, तो लेपर्ड तिकडेच आहे. काय होईल, कारण छोटा निमुळता रस्ता आहे. ते निघून जातात. त्या फ्रेममध्ये असं दिसतंय लास्ट माणूस निघून गेला आणि ही परत येते आणि त्यांच्या विरुद्ध दिशेला जाते. सो हे सगळं त्यांना शिकवलं जातं. नशिबाने आम्हाला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून हे सगळं अनुभवता येतं. जेव्हा आम्ही टेलिमेट्री केलेलं त्याच्या अगोदरसुद्धा काही घटना घडायच्या. जे फिल्म सिटी आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी, ते लागून आहे. एका साईडला त्याला आरे आहे, एका साईडला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि हे जे सेट आहेत त्याच्या अवतीभोवती खूप जास्त प्रमाणात भटके कुत्रे असतात. कित्येकदा असं झालंय, आम्हाला बोलवलं जातं की इकडे बिबट्या होता, आणि आम्ही जेव्हा जातो, आमची संजय गांधी नॅशनल पार्कची एक रेस्क्यू टीम आहे जी खूप 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 वेल ट्रेन्ड, वेल इक्विप्ड आहे. म्हणजे त्यातले काही मेंबर्स तुम्हाला ॲक्च्युली वासाने सांगतील इकडे आता बिबट्या आहे की नाही. तर आम्ही जेव्हा जातो आतमध्ये आणि ते लोक असे हळू येऊन सांगणार की तो अजून आहे वरती, आणि लोकांना कळत नाही. शूटिंग चालू असते. आमच्या टेलिमेट्रीमुळे आम्हाला लोकेशन्स मिळायच्या. खाली शूटिंग चालू आहे आणि छपऱ्यावर लेपर्ड झोपला आहे दिवसभर, आणि कोणाला काही कळत नाही. रात्री शूटिंग संपते, ते आपल्या कामी, हा लेपर्ड खाली उतरतो, कुठे काय कुत्रा मिळतोय काय बघतो आणि परत जाऊन झोपतो. आणि झोपतात हे लोक 17-18 तास झोपतात. जेव्हा खाल्लेलं असेल, पोट भरलेलं ते जाऊन जंगलात आत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत जाऊन झोपून जात. सो आरेतलीच एक लेपर्ड होती, मी जिची लेगसी सांगितली, तिच्याच मुलींमधली एक. तिला आम्ही कॉलर लावलेलं, तिला फॉलो करत होतो. एक दिवसभर हा जो आता मेन आरेचा रस्ता आहे त्याला लागून एक अबॅन्डन स्ट्रक्चर आहे. तर दिवसभर तिचे लोकेशन तिकडनं येत होते. तर आम्हाला पण झाला, रे हरी सबंध दिवस एवढ्या माणसांच्या जवळ होती, गाड्या येत आहेत जात आहेत, तिकडे ट्रक येत आहेत जात आहेत.
तर आम्ही लक्ष ठेवून होतो. फक्त टेलिमेट्रीमुळे आम्हाला रफ लोकेशन कळते की या भागात असेल, त्याला अगदी तुम्ही 20-30 मीटरपर्यंत नॅरो डाऊन करू शकता, पण त्याच्याकडे आपण जाऊ शकत नाही, तो शेवटी बिबट्या आहे. तर आम्हाला एवढा अंदाज आला की या घराच्या म्हणजे अबॅन्डन जे स्ट्रक्चर होतं त्याच्या अवतीभोवती ती आहे कुठेतरी. आम्ही थांबलो, संध्याकाळ झाली, तिकडे लोक बसलेली होती, त्यांना माहिती नाही, आम्हाला पण कोणाला फिअर स्प्रेड करायचा नव्हता. लोक बसली आहेत, त्यांचे काय चर्चा चालू आहे. अचानक त्याचे बीप वाढत जाते जे कॉलरमध्ये होते, आणि बिकॉज बॅकग्राऊंड क्लिअर होता, विदाऊट टॉर्च लावता आम्हाला ती दिसत होती, कारण तिची सिल्युएट दिसत होती. त्या क्षणी जर खालच्याने एखाद्याने असं वर बघितलं असताना तो घाबरला असता. ती तिकडे होती, खाली लोक आहेत, आणि मी एक रिसर्चर संशोधक म्हणून हे सगळं बघतोय. पण नशिबाने ते लोक तेव्हा उठून गेले. ती तिकडे होती, बराच वेळ आळस देते, आणि हे सगळं आम्हाला दिसतंय कारण मागे बॅकग्राऊंड क्लिअर आहे. त्यामुळे ती एकदम कडेला येऊन बसली, अशी आळस देते, तिचे सुळे दात दिसत आहेत. सो व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज वी गेट टू नो. सो वसीमने सांगितलं कॅमेरा ट्रॅप. आम्ही कॅमेरे लावून चेक करायला जातो. त्याच्यात कित्येक वेळा असं असतं की आज क्या इंटरेस्टिंग मिळेल. कधी आम्ही चालत जातो, त्याच्या मागे लेपर्ड जात आहेत. कधी असा लेपर्ड गेला, असा परत आला, कारण का मागून माणूस आला, तो गेला, हा लेपर्ड परत त्या मार्गी गेला. असे इतके इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला जाणून घेता येतात. आणि आय थिंक कॅमेरा ट्रॅपिंग इज द बेस्ट वे, द बेस्ट नॉन इन्व्हेसिव्ह वे टू अंडरस्टँड अँड स्टडी दीज लेपर्ड्स. मला रणजित, म्हणजे ज्या गल्लीच्या इथं आपण उभ्या आहोत त्या गल्लीच्या एका आणखीन टोकाची गोष्ट आहे, मला वाटतं की ती रणजित सांगेल. रणजितनेच इथं आल्यावर सांगितली होती. सो आपण जे आता इकडे उभे आहोत ना, तर चंदू जाधव करून जे या पाड्यामध्ये राहणारे व्यक्ती होते. सो इथेच एक घर आहे, या त्यांची शेती आहे, त्या शेतीमध्ये एक छोटंसं घर आहे. आणि चंदू मामा जे होते ते नेहमी आहे ना, म्हणजे पूर्ण वर्षभर पावसाळ्याचा सीझन सोडला तर संध्याकाळच्या वेळेस ते ज्यावेळेस झोपायचे तर ते त्यांच्या शेतीमध्ये जे त्यांचं घर आहे, ओपन घर आहे, तिथे झोपायचे. एका साईडला आग लावलेली असायची, आणि ते नेहमी सांगायचे की खूप साऱ्या वेळेस मी बघतो, मला अशी चाहूल लागते की काहीतरी गेलं आहे. पण मी बोललो तुम्हाला अशी भीती वाटत नाही का कधी? ते बोलले नाही, असं कधीच नाही, कारण की मला माहिती आहे इथे बिबट्या फिरतोय, मी इथे लहानाचा मोठा झालो आहे, पण मला माहिती आहे जर आपण त्याला काही करणार नाही तर तो पण आपल्याला काही करणार नाही. एक सेफ डिस्टन्स ठेवायला पाहिजे. सो ते त्यांच्यासारखा व्यक्ती जो सिनियर सिटीजन होता तो बिंदास झोपायचा बाहेर, आणि तरीही इथे कॉन्फ्लिक्ट असं झालं नाही. तर खरं तर खूप साऱ्या गोष्टी आणि गप्पा आहेत ज्या आपण निकितकडनं, रणजितकडनं, वसीमकडनं ऐकू, समजून घेऊ, आणि त्या खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहेत. माझा आणि मंदारचा दिवस असा हा बिबट्यांच्या गोष्टींमध्ये गेलेला आहे. पण माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निकितनं सांगितलेली, ती म्हणजे की आता बिबट्या बघून बघून शिकतो, तर तो माणसाकडनं सुद्धा शिकत असतो, ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आणि जसं निकितनंच उल्लेख केला त्याप्रमाणे की तो माणसाला घाबरतो, त्याला माहिती आपल्याला कोणापासून धोका असू शकतो. त्यामुळे बिबट्या हा ॲडॉप्टिव्ह आहे हे त्यांच्या रिसर्चरच्या भाषेत झालं, पण तो आपल्याला बघून शिकतोय हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि तो जसा रस्ता बदलतो तसा आपल्याला सुद्धा काही गोष्टी बदलण्याची आवश्यकता आजच्या घडीला आहे. मला वाटतं मोठमोठे नियम, मोठमोठ्या गोष्टी करून नाही होणार, तर हे तुम्ही प्राण्यांबरोबर कसं राहायचंय हे थोडंसं आत्मसात करणं गरजेचं आहे, असं आता यांच्या गप्पांमधनं मगाशी अगदी थोड्या वेळापूर्वी सुद्धा केदारशी बोलत असताना या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ, या गप्पा कशा वाटल्या हे नक्की सांगा. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की गोरेगावला आरे कॉलनीमध्ये आलात तर बिबट्या तुम्हाला दिसेल ना दिसेल, पण त्याच्या या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही समजून घ्या इथल्या लोकांकडनं, त्या ऐका, आणि त्या इंटरेस्टिंग सुद्धा आहेत. इथं मुंबईमध्ये सगळ्यात जास्त बिबटे आहेत, राहतात, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या गदारोळात सुद्धा ते माणसांवर अटॅक करत नाहीत, आणि ते प्राणी आणि माणसं सोबत कसे राहतात याचं उत्तम उदाहरण हे मुंबईसारखं शहर आहे. ही एक महत्त्वाची आणि गर्वाची गोष्ट आहे, मी मुंबईकर असल्यामुळे. कॅमेरामन मंदारसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.